विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 17व्या युनिट मधला दुसरा पार्ट बघणार आहोत. तर या युनिटमध्ये आपण 17वे युनिट या सेशनमध्ये आपण 17वे युनिट पूर्ण कंप्लीट करणार आहोत. तर बघा, पहिलं जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला किंवा लेक्चर बघत असतील तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही आपल्या महत्त्वाचं वाटत असेल किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून काही कामाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कुठलाही टाइमपास न करता लगेच सेशनला सुरुवात करू. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ असोचॅम? आपल्याला असोचॅमचा फुल फॉर्म विचारलेला आहे. काय आहे? तर बघा, असोचॅम म्हणजे काय झालं की इथं रिकामी जागा आहे. हा, अच्छा. चॅम्बर्स ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया काय आहे? ते असोसिएटेड आहे, असोसिएशन नाही. त्यामुळे हे येण्याचा प्रश्न नाही. हे येणार नाही. हे पण नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर किती येते? असोसिएटेड म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन. क्वेश्चन नंबर बघा आता 42. 42च काय सांगितलं? असोचॅम इस्टॅब्लिश इन कधी स्थापना झाली असं विचारलं आपल्याला. तर त्याचा ऑप्शन नंबर 1 1920 ला झाली. ऑप्शन नंबर 1 1920 ला झाली. नंतरचा क्वेश्चन. तर बघा आता, मोटो ऑफ द असोचॅम असोचॅम इज इनोव्हेट इम्पॅक्ट. आणि त्याचं काय आहे ते? आयडी 8 आहे, असा आयडिया नाही. तर ऑप्शन नंबर त्याचं सुद्धा 43चं 2 असणार आहे. क्वेश्चन नंबर 44. हेडक्वार्टर ऑफ द असोचॅम दिल्लीला आहे. ऑप्शन नंबर 4 उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 45. मेन रोल रोल आहे, इथं रोल झाला ते, असं वाचा, रोल वाचा त्याला. मेन रोल ऑफ द असोचॅम काय काय? ॲडवाइज द गव्हर्नमेंट ऑन द इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल पॉलिसीज बरोबर आहे का? कुठेही चुकीचे दिसत नाही. सपोर्ट द ग्रोथ ऑफ इंडियन ट्रेड इन इंडस्ट्री, ट्रेड अँड इंडस्ट्री हे सुद्धा बरोबर आहे, कुठेही चुकीचे दिसत नाही. ऑप्शन नंबर 45चं 3 असणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा की 46. काय सांगतं? असोसिएशन इज अ गव्हर्नमेंट ट्रेड असोसिएशन आहे का? ती तर नाही. तर ती कोणती आहे? नॉन गव्हर्नमेंट ट्रेड असोसिएशन. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 47. पर्पज ऑफ असोचॅम त्याचा काय? रिसर्च, इनोव्हेशन, टीचिंग, इम्प्रुव्हमेंट, दूरदूर संबंधन आहे, पॉलिसी, ॲडव्होकॅसी. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. थोडं क्लिअर करतो. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 48. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CII? CIIचा आपल्याला फुल फॉर्म विचारलं क्वेश्चन नंबर 48. तर त्याचं उत्तर काय आहे? कॉन्फरन्स आहे का? नाही. कॉन्फिगरेशन आहे का? नाही. कोर्स आहे का? नाही. तर काय आहे? कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. म्हणजे ऑप्शन नंबर किती? 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा आता 49. CII इस्टॅब्लिश इन 1895 ला स्थापना झाली. त्याच्यामुळे हे येण्याचा संबंध नाही, हे येण्याचा संबंध नाही, हे येण्याचा संबंध नाही. क्वेश्चन नंबर 50. EITA म्हणजे काय? इंजिनिअरिंग अँड आयर्न ट्रेड असोसिएशन इज द ओल्ड नेम ऑफ कशाचं होतं ते? तर CIIचं होतं. ऑप्शन नंबर 3 असणार आहे 50चं करेक्ट. क्वेश्चन नंबर 51 बघा. फर्स्ट इंडियन चेअरमॅन ऑफ द असोसिएशन कोण होते पहिले? तर NM वाघ नाही, तर त्याचं नाव आहे करेक्ट NM वाघले आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 52. द नेम ऑफ CII गिवन इन कोणत्या वर्षी CII नाव देण्यात आलं? तर ते 92 ला आहे. कारण की आपल्या इकडे LPG धोरण 1991 चालतं, 24 जुलै 1991, आणि लगेच ते 92 ला नाव बदलवलेलं आहे. क्वेश्चन नंबर 53. चूज द करेक्ट. CII इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन बरोबर आहे. इट इट इज म्हणजेच काय? CII इज अ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन हे सुद्धा बरोबर आहे. 53चा ऑप्शन नंबर किती असणार आहे? 3. म्हणजे दोन्ही सेंटेन्स ते करेक्ट असणार आहेत. 54चं बघा आता. हा जो क्वेश्चन आहे 54 नंबरचा, हा ITI प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मधला क्वेश्चन आहे. द रोल ऑफ CII इन स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह इज. तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. टू सपोर्ट द ऍक्शन टेकन बाय द अदर्स स्टेक होल्डर बाय पार्टिसिपेटिंग. तर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. 2014 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. नंतरचा क्वेश्चन 55चा बघा. Objective of CI to recognize and encourage the industry participation in India's economic growth बरोबर. काही चुकीचे दिसते का? नाही. नंतर enhance the involvement of the business with the society हे सुद्धा बरोबर. ऑप्शन नंबर 3 म्हणजे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. नंतरचा क्वेश्चन बघा आपण, की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FAIFDA? फेडरेशन ऑफ ऑल इंडिया. नंतर ते काय? फूड ग्रेन्स डीलर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर फूड ग्रेन डीलर्स
असोसिएशन 56चं किती असणार आहे? तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. FAI इज द सोल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द जनरल स्टोअर डीलरचा आहे का? नाही. काय संबंध आहे का? व्हेजिटेबल डीलरचा काय संबंध आहे का? नाही. तर ग्रेन डीलर्स आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AIMO? ऑल इंडिया ऑर्गनायझेशन. मॅनपॉवर आहे का? नाही. मॅन्युअल वर्क आहे का? हे सुद्धा नाही. मरीन नाही. मॅन्युफॅक्चरर्स वर्क आहे ते. मॅन्युफॅक्चरर्स वर्क म्हणजे ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन असं AIMOचं करेक्ट फुल फॉर्म आहे. क्वेश्चन नंबर 59. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDS? पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम आहे का? नाही. सोर्स आहे का? नाही. मग काय PDS म्हणजे काय? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. नंतरचा की जर घ्या क्वेश्चन नंबर 60 बघा. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ PDS? आता हा सुद्धा क्वेश्चन ITI प्रिन्सिपल जे झाली 18 फेब्रुवारी 2026 ला त्यामधला क्वेश्चन आहे. तर त्याचं काय आहे प्रायमरी पर्पज? टू इन्शुअर द अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन्स ॲट अफोर्डेबल प्राइस. ऑप्शन नंबर 3 असणार आहे. क्वेश्चन नंबर 61. ओरिजिन ऑफ द PDS लाईज इन. तर जे बंगालला दुष्काळ पडला होता ना 42-43 म्हणजे फेमाईन म्हणजे दुष्काळ. बेंगाल फेमाईन 42-43 इथं त्याचं ओरिजिन आहे असं सांगण्यात येते. क्वेश्चन नंबर 62. FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ द इंडिया वॉज क्रिएटेड इन इयर विचारला आपल्याला टू स्ट्रेंथन द फूड ग्रेन ऑफ द फॉर द PDS. FCI ची स्थापना 1965 ला झाली. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 63. फूड फॉर वर्क स्कीम स्टार्टेड इन 1977 ला सुरू झाली. ऑप्शन नंबर 63 सुद्धा 2 असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 64. अंटील PDS कव्हरेज वॉज युनिव्हर्सल म्हणजे 1992 पर्यंत त्याची कव्हरेज युनिव्हर्सल होती. 1965 हे बघा क्वेश्चन नंबर 65. PDS इन इंडिया वर्क्स अंडर द कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे? तर मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, MSD, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे तिन्ही नाहीत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 66. RPDS म्हणजेच काय? रिव्हॅम्प आहे. रिनेम नाही. रिव्हॅम्प हे असं असं वाचायचं त्याला. रिव्हॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्टार्टेड इन कधी झालेले आहे रिव्हॅम्प? ते 1992 म्हणजे 66चं किती उत्तर असणार आहे? तर 2 नंबरचं ऑप्शन आहे 67 बघा. टार्गेट टार्गेटेड रिमोट अँड बॅकवर्ड एरियाज इन 1700 ब्लॉक्स 20 किलोग्राम ऑफ द फूड ग्रेन्स पर फॅमिली पर मंथ इन कोणत्यामध्ये दिलं? तर RPDS मध्ये होतं. ऑप्शन नंबर 1 67चं. 68 बघा. TPDS टार्गेट पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्टार्टेड इन 97ला. TPS हे RPDS TPDS हे महत्वाच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून फार वेळा त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. नंतर बघा इन TPDS मोर फोकस ऑन ऑल पीपल नाही तर ते BPL पीपलवर मोर फोकस होतं. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 70. इन TPDS किती किलोग्राम फूड ग्रेन मिळते? तर 35 किलोग्राम आहे ना त्याच्यामध्ये. 35 किलोग्राम फूड ग्रेन पर फॅमिली पर मंथ म्हणजे 70चं ऑप्शन किती असणार आहे? 3 नंबरचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. नंतरचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 71 बघा आता. चूज द करेक्ट. अंत्योदय योजना स्टार्ट 2000 ला बरोबर आहे. अन्नपूर्णा योजना हे सुद्धा 2000 ला आहे. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट सेंटेन्स. अंत्योदय योजना टार्गेट कोण? BPL लोक होते त्याच्यामध्ये. अन्नपूर्णा योजना टार्गेट पुअर सिनियर सिटीजन हु आर नीडी अँड एज ग्रुप ऑफ 60 ते 80 म्हणजे हे दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 73. चूज द करेक्ट. अंत्योदय योजनेमध्ये काय 35 किलोग्राम फूड ग्रेन पर मंथ म्हणजे 3 रुपये किलो काय होते त्याच्यामध्ये तांदूळ होते. 2 रुपये किलो काय होते? गहू होते. हे बरोबर आहे. अन्नपूर्णा स्कीम 10 किलोग्राम फूड ग्रेन फ्री ऑफ द कॉस्ट. वरची फुकट नव्हती. अन्नपूर्णा फ्री ऑफ द कॉस्ट 10 किलोग्राम फूड ग्रेन पण वरच्या ह्याच्यात 35 होतं परंतु ते स्वस्तात होतं. तर ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर सगळ्यात महत्वाचा हे तारीख विचारतात किंवा याच्यावर बऱ्याचदा वेळ क्वेश्चन आलेला आहे. NFSA म्हणजे काय? नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट साईन कधी साईन झाला होता? 12 सप्टेंबर 2013. नंतर NFSA ऍक्ट इफेक्टिव्ह फ्रॉम तर 5 जुलै 2013 पासून. आता तुम्ही म्हणसाल सर साईन 12 सप्टेंबर झाला आणि त्याचं इफेक्टिव्ह कसं काय? तर ते कसं असतं की ते पूर्व जे त्याला कोणता तरी एक शब्द आहे तर ते म्हणजे पूर्व याच्यामध्ये तारीखपासून अंमलबजावणी झालेली आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल सर इथं जर वर 12 सप्टेंबर सांगितलं आणि इथं इफेक्टिव्ह फ्रॉम वेगळीच सांगता तुम्ही तर ते हे दोन्ही तारीख बरोबर आहेत. किती झाले? क्वेश्चन नंबर 75. त्याला क्वेश्चन नंबर 76. हा टू प्रोव्हाइड द सबसिडाइज
food grains to the approximately two-third of the population is the aim of कोणता NFSA नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 तिचा उद्देश आहे हा. क्वेश्चन नंबर 77. NFSA ऍक्ट 2013 इन्क्लूड सगळ्याच आहे त्याच्यामध्ये मिड डे मील स्कीम, हे ए एक्स्ट्रा आला, हे कट करायचं. हा, MDM स्कीम म्हणजे काय, मिड डे मील स्कीम, ICDS स्कीम आणि PDS स्कीम हे सगळंच आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे, म्हणजे तिन्ही आले त्याच्यात. क्वेश्चन नंबर 78. इन NFSA ऍक्ट 2013 रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन आर एंटायटल, म्हणजे ग्रामीण किती 75% लोकसंख्या घेतली त्याच्यात आणि 50% शहरी. ऑप्शन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 79. आता विचारलं की आपल्याला फूड ग्रेन्स पर पर्सन पर मंथ ॲट 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू आणि कोर्स ग्रेन म्हणजे काय भरड धान्य 1 रुपया पर केजी आर गिवन इन NFSA किती 5 किलो आणते, तर ऑप्शन नंबर त्याचं 1 असणार आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 80. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना कधीची आहे, कोरोना काळात सुरू झाली ती 2020 ची आहे ती योजना. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 81. काय सांगितलेलं आहे, रिकामी जागा दिली. इज अन ऑर्गनाइज ग्रुप ऑफ द पीपल हु ट्राय टू इन्फ्लुअन्स द गव्हर्नमेंट डिसिजन अँड पॉलिसीज विदाउट सिकिंग द पॉलिटिकल पॉवर ऑर कंटेस्टिंग इलेक्शन, त्याला काय म्हणतो आपण, प्रेशर ग्रुप म्हणतो. ऑप्शन नंबर 2 आहे. नंतर चूज द करेक्ट. प्रेशर ग्रुप इन्फ्लुएन्स द गव्हर्नमेंट, बरोबर आहे, सरकारवर ते प्रभाव टाकतात. दे कंटेस्ट द इलेक्शन, चुकीचं आहे. कंटेस्ट प्रेशर ग्रुप परीक्षेमध्ये बघायचं, हे असं सेंटेन्स लिहिते की दे कंटेस्ट द इलेक्शन, इलेक्शन लढवत नाही प्रेशर ग्रुप. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, म्हणजे काय इथं जे आहे, हा हा इथं जे चुकून 3 झालं हे असं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, म्हणजे फक्त ए सेंटेन्स करेक्ट आहे, बी 100% चूक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 ओनली ए करेक्ट. मग बघा, जे प्रेशर ग्रुप आहे ना, हे कधीच निवडणूक लढवत नाही. एक्झाम मध्ये असं सेंटेन्स लिहिते ते 100% चुकीचं करायचं त्याला. क्वेश्चन नंबर 83. द मेन एम ऑफ द प्रेशर ग्रुप इज टू सर्व द होल नेशन, चूक, अजिबात नाही. पूर्ण म्हणजे देशाचं हे करतात का ते, सेवा करतात का नाही, त्याचं काय उद्देश असते, प्रोटेक्ट द स्पेसिफिक इंटरेस्ट, म्हणजे स्पेसिफिक इंटरेस्टचं प्रोटेक्शन करणं, त्यासाठी प्रेशर ग्रुप असते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 84. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक स्टार्टेड इन, कधी सुरू झाला आयटक, 1920 चा आहे. क्वेश्चन नंबर 85. लाला लजपत राय फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ, कशाचे होते ते, आयटकचे होते. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. 85 किती लिहिलं आपण, ऑप्शन नंबर 1. आता 86 नंबरचा क्वेश्चन बघू. आयटक रिलेटेड विथ, आयटक कोणाच्या रिलेटेड आहे, तर आयटक कशाच्या आहे, CPI म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ द इंडियाच्या रिलेटेड आहे. 86 ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 87. इंटक इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस कधी सुरू झालं होतं, 1947. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 88. इंटक रिलेटेड टू कोणाच्या आहे, INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या रिलेटेड आहे. 88चा ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 89. सरदार वल्लभभाई पटेल इज अ फाउंडर प्रेसिडेंट ऑफ, इंटकचे होते ते. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर बघा 90. C2 म्हणजे काय, सेंटर ऑफ द इंडियन ट्रेड युनियन स्टार्टेड इन 1970 इज रिलेटेड टू CPIM च्या रिलेटेड आहे. C2 हे. ऑप्शन नंबर 90चं किती, 2 असणार आहे. थोडस क्लिअर करतो मी याला. नंतर क्वेश्चन नंबर 91 बघा. ऑल इंडिया किसान सभा और अखिल भारतीय किसान सभा स्टार्टेड इन 1936. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 92. सहजानंद सरस्वती इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ, कशाचे होते ते, ऑल इंडिया किसान सभेचे होते. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 93. ऑल इंडिया किसान सभा रिलेटेड टू CPI च्या रिलेटेड आहे. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. म्हणजे 93चं किती नंबरचं ऑप्शन असणार आहे, 1. 94 बघा. BMS म्हणजे भारतीय मजदूर संघ स्टार्टेड इन, कधी सुरू झालं, 1955. होच प्रेसिडेंट वाज दत्तोपंत ठेंगडी, बरोबर आहे, 55 ला सुरू झालं. ऑप्शन नंबर 2. आणि शेवटचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 95. BMS इज रिलेटेड विथ BJPच्या रिलेटेड आहे. ऑप्शन नंबर 1. आता या लेक्चरमध्ये कसं होतं की म्हणजे 40-40 घेतो, पण आपण कसं केलं की इथं जास्त, म्हणजे बाबा आता सगळे 55 एकच वेळा 55 घेतले या सेशनमध्ये मी क्वेश्चन. तर म्हणजे हे सगळं युनिट आपलं संपणार आहे. आता याच्यावर सगळे जवळपास सगळे पॉईंट कव्हर झालेले आहे.
होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्ट सांगितल्या, काही महत्त्वाचं वाटत तसेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.